नमस्कार. पाचच्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते. पाहूयात काही ठळक घडामोडी. राज्य सरकार शेतकऱ्यांबद्दल पूर्ण उदासीन आहे असा आरोप विधानसभेत करत विरोधकांनी आज सभात्याग केला. पण विरोधकांच्या या आरोपात अजिबात तथ्य नाही, तर राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिलं. विदर्भ आणि मराठवाडा ही स्वतंत्र राज्य निर्माण करावीत अशी भूमिका मांडणारे राज्याचे महाधिवक्ते श्रीहरी अणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा आज अखेर राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्याकडे सुपूर्द केल्यानं याबाबतच्या वादावर आता पडदा पडला आहे. मुंबईत वाहनं उभी करण्यासाठी असलेली जागेची चणचण आणि त्याबाबतचं नवं धोरण, राज्यात मुक्त विद्यापीठांप्रमाणे मुक्त शाळा सुरू करण्याचं सरकारनं केलेलं सूतोवाच, शिक्षण क्षेत्रातला भ्रष्टाचार नष्ट करण्याची शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची ग्वाही, लातूरमधल्या उदगीर शहराला लिंबोटी धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या अटल योजनेतून निधी उपलब्ध करून देण्याची सरकारची तयारी, ही विधिमंडळाच्या आतापर्यंतच्या कामकाजाची वैशिष्ट्य. राज्याच्या अर्थसंकल्पावरच्या चर्चेला आज सुरुवात झाली. दारिद्र्य निर्मूलनासाठी देशात कृषी क्षेत्राचा जलद गतीनं विकास आवश्यक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केलं आहे. ते आज मुंबईत नाबार्ड बँकेत प्रधानमंत्री पीक विमा योजनेवर आधारित चर्चासत्रात बोलत होते. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी कृषी क्षेत्र अतिशय महत्वाचं आहे असं ते म्हणाले. सलग 2 वर्ष कमी मान्सून झाल्यानंतर यावर्षीही पाऊस कमी राहिला तर संपूर्ण प्रणाली ठप्प होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. प्रधानमंत्री पीक विमा योजना एका चळवळीच्या स्वरूपात राबवली जाणार असून यावर्षी एप्रिल महिन्यापासून उन्हाळी किंवा खरीप पिकांसाठी ती लागू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. बेल्जियममध्ये ब्रसेल्स इथं जवेंतम विमानतळावर स्थानिक वेळेनुसार आज सकाळी 8 वाजता झालेल्या 3 स्फोटांमध्ये 28 जण ठार झाले असून सुमारे 85 जण गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटानंतर विमानतळ तातडीनं बंद करण्यात आला आणि विमानतळाकडे येणारी रेल्वे वाहतूकही रोखून धरण्यात आली. विमानतळाच्या डिपार्चर हॉलमध्ये 2 तर तिसरा स्फोट मालबीक मेट्रो स्थानकावर झाल्याची माहिती रॉयटर या वृत्तसंस्थेनं दिली. या स्फोटानंतर भारतातल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. या दुर्घटनेत कोणा भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची अद्याप खबर नाही असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं. जेट एअरलाइन्सची कर्मचारी असलेली भारतीय महिला यात जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. माहिती आणि प्रसारण सचिव सुनील अरोरा यांनी आज मुंबईत आकाशवाणी केंद्राला भेट दिली. या केंद्रामधील प्रसारण कक्ष, ध्वनी कक्ष आणि इतर विविध सुविधांची त्यांनी पाहणी केली. ही पाहणी केल्यानंतर त्यांनी केंद्रातल्या अधिकाऱ्यांशी आकाशवाणीचे विविध उपक्रम आणि व्यावसायिक सेवांसंदर्भात आढावा बैठकीत चर्चा केली. आकाशवाणीच्या कार्यक्रमांची व्याप्ती वाढवण्यासाठी नाविन्यपूर्ण धोरणं आणि सक्रिय पुढाकारावर त्यांनी भर दिला. यावेळी अतिरिक्त महासंचालक थॉमस, पत्र सूचना कार्यालयाचे अपर महासंचालक मनीष देसाई, अभियांत्रिकी विभागाचे उपमहासंचालक सुधीर सोधिया आणि इतर अधिकारी उपस्थित होते. सुनील अरोरा यांनी त्यानंतर फिल्म्स डिव्हिजनलाही भेट दिली. ग्रामीण भागातल्या रिक्षा चालकांना परवाना द्यायला मनाई केल्याच्या विरोधात पुण्याच्या शिवनेरी रिक्षा संघटनेतर्फे प्रादेशिक परिवहन कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला. पुण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडकरता 3208 रिक्षा परवान्यांसाठी सोडती काढण्यात आल्या. यास त्यांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. पण त्यानंतर मात्र सोडतीची ही जाहिरात ग्रामीण भागातल्या रिक्षा चालकांसाठी नसून फक्त पुणे शहरातल्या रिक्षा चालकांसाठी आहे असं सांगण्यात आल्यानं त्याविरोधात हा मोर्चा काढण्यात आला असं शिवनेरी रिक्षा संघटनेचे संस्थापक आबा बाबर यांनी पत्रकारांना सांगितलं. जागतिक जल दिनाच्या निमित्तानं आज परभणीत जलमित्र संघटनेनं जलजागृती दिंडी काढली. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या दिंडीनं मोठ्या संख्येनं विविध क्षेत्रातले नागरिक सहभागी झाले होते. शहराच्या मध्यवर्ती भागातून काढलेल्या या दिंडीला एका लोकचळवळीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. जागतिक जल दिनानिमित्त आज सोलापूर इथं आयोजित 4थ्या राष्ट्रीय जल साक्षरता संमेलनाचं डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. पाण्याचं नियोजन ही काळाची गरज बनली असून भविष्यात भूजल पातळी वाढवण्यासाठी वृक्षारोपण महत्त्वाचं असल्याचं मत या संमेलनाच्या अध्यक्ष सुरेखा शहा यांनी यावेळी व्यक्त केलं. सामाजिक कार्यातून जलक्रांती करणारे पोपटराव पवार आणि दी.मा. मोरे यांना यावेळी जलनायक पुरस्कारानं गौरवण्यात आलं. T20 विश्वचषक महिला क्रिकेट स्पर्धेत आज धर्मशाला इथं भारत इंग्लंड दरम्यानच्या सामन्यात भारतानं इंग्लंडसमोर 91 धावांचं आव्हान ठेवलं आहे. नाणेफेक जिंकून इंग्लंडनं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात मात्र डळमळीत झाली. सलामीला आलेली वनिता खातं उघडल्याशिवाय तंबूत परतली. एस मंथना ही 12 धावांवर तर एस पांड्या फक्त 20 धावा काढून तंबूत परतल्या.
या स्पर्धेतलं आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला आजचा सामना जिंकणं आवश्यक आहे. इंग्लंडच्या नाईटनं 3 बळी घेतले तर श्रुपसोलनं 2 बळी घेतले. पुरुषांच्या स्पर्धेत आज पाकिस्तानची लढत आतापर्यंत अपराजित असलेल्या न्यूझीलंडसोबत होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.